हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पॉलिटिकल मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघता NEP बीकॉम सेकंड इयर. हेच तुम्हाला BBA ला सुद्धा BBA सेकंड इयर सेमिस्टर किती थर्ड. तर आता आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी. इथं पहिले आपण बघितले होते की सुपर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड बघितली होती. कोणती मेथड बघितली होती? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. आता आपल्याला कॉर्पोरेट अकाउंटला जे दिलेलं अकाउंट मध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल 2025 सेकंड नंबरचा चॅप्टर आहे. पहिल्या नंबरला इश्यू ऑफ शेअर्स आहे. नंतर तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आपण क्वेश्चन क्रमांक 2 बघता. क्वेश्चन क्रमांक किती बघता? 2. तर यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये आपल्याला इथं त्यांनी सुपर प्रॉफिट मेथड बघत आहे. कोणती मेथड बघत आहे आपण? सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड? सुपर प्रॉफिट मेथड आहे की नाही? आणि आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन आलेला आहे. त्या क्वेश्चनचा काय काढायचा? तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुम्हाला त्याचा आन्सर काय करायचा आहे? मी सोडून दाखवत आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती जो क्वेश्चन दिलेला आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो. तो क्वेश्चन लिहा आणि समजून घ्या. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळतच राहणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे स्क्रीनवरती तुम्हाला जे क्वेश्चन दिलेला आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो. किंवा आता यामध्ये दिलेला तुम्हाला लक्ष द्यायचं. त्यामध्ये कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. आपल्याला काय काढायचं आहे? त्यांना सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल काढा म्हणून. फर्स्ट नंबरला दिलेला त्यांनी टोटल कॅपिटल एम्प्लॉईड ₹4 lakhs. किती? 4 lakhs. म्हणजे कॅपिटल आहे आपलं 4 lakhs. कॅपिटल किती आहे? 4 lakhs. किती आहे? 4 lakhs. 4 लाख रुपये आहे ना. सेकंड नंबरला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला त्यांनी 10%. किती दिलेला बेटा? 10%. किती आहे? 10%. नंतर नेक्स्ट थर्ड नंबरला आपल्याला नेट प्रॉफिट ऑफ द फ्रॉम फॉर द पास्ट 3 year. किती वर्षासाठी दाखवायचं आहे? आपल्याला 3 वर्षासाठी दाखवायचं आहे. AP त्याचा म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट तुम्हाला काढायचा आहे डिवायडेड बाय 3. त्याला डिवायडेड बाय किती करायचं? 3. किती बी प्रॉफिट दिलेला असो त्यांनी. त्यानंतर बघा आता तर 1, 2, 3 हा दिलेला त्यांनी दरवर्षीचा प्रॉफिट. 3 वर्षाचा प्रॉफिट आहे. किती वर्षाचा प्रॉफिट आहे? 3 वर्षाचा प्रॉफिट आहे. आणि गुडविल इज टू बी द व्हॅल्यू ऑफ ऍट 3 year परचेस. हा परचेसचा टाइम बघायचा. कधी पण कशाचा टाइम बघायचा? तुम्हाला परचेसचा टाइम बघायचा बेटा. कोणता टाइम बघायचा? परचेसचा. कोणता टाइम बघायचा? परचेसचा. आणि ऑफ द सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड सांगितली आपल्याला त्यांनी? ते खाली सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड सांगितलेली आहे? सुपर प्रॉफिट मेथड. हे लक्षात ठेवायचं की सुपर प्रॉफिट मेथड विचारलेली आहे आपल्याला. पुन्हा सांगतो बघा, लक्ष द्या. यामध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट मेथड विचारली तर तुम्हाला पहिले त्याच्यावरती काय काढावं लागते? ऍव्हरेज प्रॉफिट काढावं लागते. काय काढावं लागते? ऍव्हरेज प्रॉफिट. जेव्हाही सुपर प्रॉफिट मेथड विचारली असेल तेव्हा 4 फॉर्म्युले यूज करावं लागतात. तर बघा आता तुम्हाला गणित मिळालेलं आहे. स्क्रीनवरती गणित मिळालेलंच होतं आहे. बघून घ्या. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. द कॅपिटल एम्प्लॉईड 4 lakhs. म्हणजे हे जे 4 lakhs दिलेलं होतं आपल्याला आहे की नाही. मी हे खाली ठेवतो. गणित आहेच ना. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिली इथं तुम्हाला मी शिकवलेलं आहे. काय शिकवलं होतं? कॅल्क्युलेशन्स ऑफ काय काढायचं होते तुम्हाला? ऍव्हरेज प्रॉफिट आहे की नाही. तर ऍव्हरेज प्रॉफिट, मग ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजेच AP टोटल प्रॉफिट मायनस लॉस. मायनस काय करायचं बेटा? लॉस. अपॉन काय करायचं आपल्याला? इयर. अपॉन काय करायचं? इयर. मग टोटल प्रॉफिट किती दिलेला आपल्याला? बघा आता टोटल प्रॉफिट जो दिलेला आहे तुम्हाला पहिले सुरुवात 3 वर्षाचा सांगितलं आहे की नाही. मग हा दाखवायचा आपण इज इक्वल टू 53,800 प्लस 45,350 प्लस है ना 56,250. आता लॉस मायनस करता. 3 वर्ष झालं. मग लॉस मायनस करायचा. इथं काय बेटा? लॉस हा 0 दिलेला आहे.
म्हणून त्याला डिवायडेड बाय आता करायचं आपल्याला 3. डिवायडेड बाय किती करायचं आपल्याला 3. म्हणजेच हा आपण काय काढत आहे एपी काढत आहे. काय काढत आहे आपण एपी. आता यांची तुम्हाला करावं लागते ऍडिशनल. यांची काय करावं लागते तुम्हाला ऍडिशनल. काय करावं लागते बेटा ऍडिशनल. तर याची जी ऍडिशनल आहे हे ऍडिशनल 1,55,400 त्याला डिवायडेड बाय 2. हा ए आणि पी. मग एपी मी या बाजूला लिहितो. मग ए पी इज इक्वल टू याला डिवायडेशन करायचं. काय करायचं बेटा डिवायडेशन. काय करायचं आहे तुम्हाला डिवायडेशन. ते येणार आहे 51,800. 51,800 4 फॉर्म्युले असल्यामुळे तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे मी. म्हणजेच हे आपण इथं दाखवलेलं आता जागा नसल्यामुळे झालं. हा झाला 1 नंबरला. आता तुम्हाला दाखवायचा सेकंड नंबर कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. काय काढायचं बेटा आता आपल्याला नॉर्मल प्रॉफिट. काय काढावं लागते आपल्याला नॉर्मल प्रॉफिट. मग आता हे नॉर्मल प्रॉफिट काढताना म्हणजेच एन आणि पी इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट. एन आणि पी कॅपिटल इनटू रेट ऑफ रिटर्न्स याला डिवायडेड बाय 100. याला डिवायडेड बाय किती करायचा 100. मग कॅपिटल किती आहे तुमचा बघा आता विद्यार्थी मित्रांनो. कॅपिटल किती दिलेला आपल्याला 4 lakhs. मग इथे लिहायचं 4 lakhs. किती दिलेला बेटा 4 lakhs इंटू रेट ऑफ रिटर्न किती आहे बघा. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो दिलेला आहे 10% दिलेला आहे. किती पर्सेंट दिलेला आहे 10%. 100% पेपरमध्ये हे गणित येतील. 100% येणार आहे 4 मार्काला तुम्हाला 100%. म्हणून सांगतो लक्ष द्या. आता काय करायचं बेटा बघा या संख्येने याला डिवायडेशन करायचं. काय करायचं तुम्हाला मल्टिप्लेशन. डिवायडेशन नाही सॉरी मल्टिप्लेशन. म्हणजे 4 lakhs ला मल्टिप्लेशन केलं तर हा एन आणि पी. पहिले तर कोणत्याही संख्येला 10 ने मल्टिप्लिकेशन 1 संख्या त्यामुळे ती एकच 0 वाढवून द्यायचा. काहीच टेन्शन नाही. 1 2 3 4 5 हे 6. ओके. आणि 100 ने काय करायचं तुम्हाला डिवायडेड. म्हणजेच हा जो एन आणि पी इज इक्वल टू आता हे 20 कट कोणत्या संख्येने 1 ला डिवायडेशन करा किती येणार आहे 40,000 येतील. काय येणार आहे 40,000. आलं का लक्षात समजलं. त्यानंतर बघा आता 3 नंबरला त्यानंतर म्हणजे हे आलं आपलं 40,000. आता आपल्याला काढायचं आहे त्याचं सुपर प्रॉफिट. काय काढायचं आहे त्याचं सुपर प्रॉफिट मेथड सांगितलेलं आपल्याला. म्हणून सुपर प्रॉफिट काढायची असते. काय काय कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. काय काढायचं त्याचं सुपर प्रॉफिट म्हणजेच हा ESP. मग आता हा सुपर प्रॉफिट मेथडचा फॉर्म्युला काय हे झाले तुमचे 2 फॉर्म्युला. पहिले टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला. सेकंड नंबरला कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न अपॉन 100. त्यानंतर आता सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला एकदम सोपी आहे. एपी मधून एनपी मायनस करा. मग आता एपी म्हणजे हा एपी मधून एनपी मायनस करा. एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. बघा नॉर्मल प्रॉफिट. मग ESP किती आलेला आपला एव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 51,800 मायनस 40,000. याच्यामधून रिम्युनेशन मायनस करत असतात परंतु आपल्याला रिम्युनेशन हे दिलेलं नाही आहे सध्या गणितामध्ये. मग ESP इज इक्वल टू हे मायनस केल्यानंतर 51,800 मधून 40,000 मायनस केले 11,800 11,800 रुपये. आलं लक्षात. इकडे लिहायचं 4 नंबरला. आता बघा आता हा 3 झालेले आहे. मी या बाजूला दाखवतो आता 4 नंबरला. कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला सांगा बघा. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला सांगितलेला आहे मी तुम्हाला. सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. आणि ज्या वेळेस तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट विचारलेला असेल त्यावेळेस ऍव्हरेज प्रॉफिट इंटू टाइम्स करायचं. आणि ज्यावेळेस सुपर प्रॉफिट विचारलेलं असेल त्यावेळेस इथं सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स करायचं. आलं का लक्षात.
मग आता आपल्या आलेला आहे सुपर प्रॉफिट. किती आला सुपर प्रॉफिट? 11,800 इंटू टाइम्स परचेसचा टाइम बघा किती आहे 3. परचेसचा टाइम किती आहे 3 इजिकल टू यांची मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केलं तर 11 × 33 आणि 8 × 24 नाही ना, म्हणजे 35,400 35,400 हा आलेला तुमचा गुडविल. BA च्या विद्यार्थ्यांनी आणि BCom च्या विद्यार्थ्यांना, दोन्ही विद्यार्थ्यांना सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये हेच तुम्हाला येणार आहे क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये. पेपर सेम राहणारा, काहीच फरक राहा नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. स्क्रीनशॉट काढला, आला लक्षात विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलं ना. आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. तर सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी चेंज केलेलं आहे, थोडंसं आपण चेंज केलं. बघा बॅलन्स शीट दिलेलं आहे. आता सर आता सुपर प्रॉफिट मध्ये बॅलन्स शीटचं काय काम आहे? अरे बेटा बॅलन्स शीटचं काहीच काम नाही. मग तुम्हाला बॅलन्स शीट तयार करावं लागते. काहीच काम नाही बेटा बॅलन्स शीटचं. यामध्ये अगर तुम्हाला समजा फक्त या बाजूला म्हणजे लॅबिलिटी बाजूला प्रॉफिट दिलेलं असेल, काय दिलेलं असेल प्रॉफिट, तर ते ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं कॅपिटल दिलेलं असते तुम्हाला. काय दिलेलं असेल बेटा? कॅपिटल. तर हे जे कॅपिटल आहे ते कॅपिटल दाखवावं लागते आपल्याला 1,55,000. म्हणजे तुम्हाला इथं कॅपिटल 2 नंबरचा फॉर्म्युला तुमचा आहे ना कॅपिटलचा. नॉर्मल प्रॉफिट मध्ये म्हणजे नॉर्मल प्रॉफिट मध्ये आपल्याला कॅपिटल पाहावं लागते. तर कॅपिटल किती आहे? 1,55,000. आणि समजा या असेट बाजूला प्रॉफिट दिलेलं असेल, प्रॉफिट अँड लॉस दिलेलं असेल, तर तो लॉस आहे असा समजायचा. काय आहे तो? लॉस. आणि खाली समजा तुम्हाला इथं आपण गणित बघू बेटा अजून काही. तर बघा 39,000, 45,000, 60,000 3 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे. 3 इयरचं प्रॉफिट. किती इयरचं प्रॉफिट आहे? 3 इयरचं प्रॉफिट आहे ना. हे गणित सुद्धा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. बघून ज्या स्क्रीनवरती आहे की नाही, बोर्डावरती सुद्धा आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा मी देत आहे. तुम्हाला त्याला म्हणजे स्क्रीनशॉट काढायला आणि गणित लिहायला एकदम सोपी जाईल समजण्यासाठी, म्हणून तुम्हाला स्क्रीन वरती सुद्धा आहे बघा. तर आपल्याला हे जे प्रॉफिट दिलेलं आहे हे प्रॉफिटच पाहिजे आपल्याला. टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. बघा इथं 3 इयर दिलं. आता इथं संख्या नाही दिली त्यांनी, वर्ड्स मध्ये दाखवलेलं आपल्याला. द नेट प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years वी आर ₹39,000, 45,000, 60,000. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऍट 2 times 2. बघा इथं 2 year परचेसचा टाइम दिलेला आहे त्यांनी. किती इयर परचेसचा टाइम दिलेला आपल्याला? 2 year परचेसचा टाइम दिला. सुपर प्रॉफिट टेकिंग म्हणजे सुपर प्रॉफिट टेकिंग. तर इंटू कन्सिडरेशन द स्टँडर्ड रेट ऑफ रिटर्न ऑन द कॅपिटल एम्प्लॉय इज 15%. बघा हा 15% आहे दिलेला आपल्याला. रेट ऑफ रिटर्न हा 15% आहे. किती पर्सेंट आहे बेटा? 15%. मग आता आपण सुपर प्रॉफिट मेथड काढू. कोणती मेथड काढू? सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडचा फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे बेटा? मी सांगितले ना तुम्हाला 1 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ ॲव्हरेज आहे की नाही, ॲव्हरेज प्रॉफिट ए आणि पी इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. सर बॅलन्स शीट आली होती पेपरमध्ये, आम्हाला समजलंच नाही. असं करायचं नाही बेटा. एकदम सोपे आणि साध्या पद्धतीमध्ये आहे. तर बघा आपण बघूया तिथं पहिले हे काढू. एपी. हा एपी टोटल प्रॉफिट किती? टोटल प्रॉफिट 39,000. 39,000 प्लस 45,000 लॉस 60,000. बेटा 60,000 मायनस लॉस. लॉस तर दिलेलाच नाही म्हणून 0 1 2 3 3 आणि इथं सुद्धा 3 दिलेला आहे. बघा हे बघा इथं 3 दिलेला आहे. त्याच्यानंतर हे तुमचं प्रॉफिट दिलेलं आहे ना. त्यानंतर इथं टाइम्स 2 टाइम्स सांगितलेला आहे सुपर प्रॉफिटचा आणि 50% आहे. दिसला बेटा? अंडरलाईन करून दिलेले आहे तुम्हाला. बीकॉम सेकंड इयर, BBA सेकंड इयरच्या सेमिस्टर 3च्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल सुपर प्रॉफिट मेथड बघत आपण चॅप्टर क्रमांक 2. आता आपण याची काय करूया? ऍडिशनल. काय करूया बेटा याची? ऍडिशनल. तर याची ऍडिशनल जी आहे ती AP इज इक्वल टू 1,45,000. 1,45,000 त्याला डिवायडेड बाय किती करायचं? 3. त्याला डिवायडेड बाय किती करायचं? 3. आणि तुम्ही लिहिताना इथं लिहायचं ते. आता मी इथं लिहितो जागा नसल्यामुळे. AP इज इक्वल टू, मग याला डिवायडेशन केलं
म्हणजे 1,45,000 त्याला डिवायडेशन करायचं. म्हणजे काय करसान तुम्ही भागाकार 1,45,000 त्याला डिवायडेड बाय 3 डिवायडेशन करायचं. 3 चौक 12 म्हणजे 12 येणार आहे. म्हणजे 3 चौक 12 म्हणजे 48,000. 48,000 40 किती येणार 8,000. हे लक्षात ठेवायचं 48,000. याला डिवायडेशन करायचं. काय करायचं तुम्हाला कॅल्सी अलाउ आहे. कॅल्सी अलाउ आहे. याला डिवायडेशन करायचं 48,000. सेकंड नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट. काय करायचं बेटा आता आपल्याला नॉर्मल प्रॉफिट काढायचा. काय करायचा नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला एनपी एन आणि पी इज इक्वल टू एनपी. सांगा नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण काय बघितलं होता कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न अपॉन 100 आहे की नाही. कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न अपॉन 100. मग कॅपिटल किती आहे सर आता बघा. कॅपिटल आता त्यांनी या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलेला 1,55,000. आणि समजा तुम्हाला इथं अगर प्रॉफिट दिलेलं असतं प्रॉफिट अँड लॉस तर तुम्ही इथं ते प्लस केलं असतं. काय केलं असतं ऍड आणि त्याला डिवायडेड बाय 4 केलं असतं. म्हणजे ते वर्ष पकडायचं. आणि ऍसेटला अगर प्रॉफिट लॉस दिलेलं असेल तर तो लॉस आहे असं समजायचा. काय आहे असं समजायचा लॉस. कॅपिटल किती आहे बेटा आता आपलं कॅपिटल 1,55,000. 1,55,000 इंटू रेट ऑफ रिटर्न आहे 15 त्याला डिवायडेड बाय 100 आहे की नाही. मग आता करायचं आहे तुम्हाला बघा हे 2 0 कट करा हे 2 0 कट करा किंवा डिवायडेड करा किंवा वरच्या संख्येनं त्याला डिवायडेशन करा. म्हणजे या संख्येला पहिले काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. त्या संख्येने त्या संख्येला काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग आता सोपी जाणार. हे 2 2 0 कट केले तर कसं होते सोपी जाते बेटा ते. इंटू काय करायचं 15 याला डिवाइड बाय 1 आहे की नाही. म्हणजेच याचं मल्टिप्लिकेशन करा आता. मग मल्टिप्लिकेशन केल्यावर ते येणार आहे 20 15 15 10 चा 10 15 5 चा म्हणजेच 1500 आहे ते आहे की नाही. 23,250 23,250. याला डिवायडेशन 1 याला डिवायडेशन किती करायचं 1. म्हणजेच हा एन आणि पी इकडे दाखवतो. एन आणि पी आपला किती आला 23,250 हे आलेला आपला आन्सर. याला एन पी हा एन आणि पी. त्यानंतर थर्ड नंबरला बघा आता बेटा थर्ड नंबरला आपल्याला काय काढायचं असते सुपर प्रॉफिट काढायचा असतो. काय काढायचं असतं सुपर प्रॉफिट. मग एपी मधून एनपी काय करायचा मायनस करायचा. एपी मधून एनपी काय करायचा मायनस करायचा. मग या ऍव्हरेज प्रॉफिट मधून हा नॉर्मल प्रॉफिट मायनस करायचा. एकदम सोपी फॉर्म्युला काही कठीण आहे. कॅल्क्युलेशन्स ऑफ दिसते ना कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट म्हणजेच एस आणि पी इज इक्वल टू एस पी. सांगा आता एस पी चा फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज प्रॉफिट मायनस सांगा नॉर्मल प्रॉफिट आहे की नाही. मग आपला ऍव्हरेज प्रॉफिट किती आलेला बेटा ऍव्हरेज प्रॉफिट 48,000. 48,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट 23,250. ओके मायनस करा. मायनस केल्यावर किती येणार तो एस पी येणार आता तुमचा हा यस आणि पी इज इक्वल टू हा मायनस करा तो 24,750. 250 आहे म्हणजे 750. 48 मधून 23 गेले 24 राहिले. अलग लक्षात समजलं. त्यानंतर आता आपण बघणार आहोत बघा हे होतं आपलं गणित आहे की नाही. आता आपण इथं काय बघूया 4 नंबरला 4th नंबर कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मग गुडविल इज इक्वल टू सांगा गुडविलचा फॉर्म्युला काय सांगितलेला मी तुम्हाला सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. मग सुपर प्रॉफिट किती आलेला आपला हा सुपर प्रॉफिट आलेला आहे. हा इथं लिहायचं छाप्याचा इथं 24,750
50 इंटू टाइम्स सांगितलेला त्यांनी द नेट प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर ॲज हे प्रॉफिट दिलेलं होतं त्यांनी 3 वर्षाचा. आणि कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल, हे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, हे गुडविल ऍट 2 टाइम्स. किती टाइम? 2 टाइम्स, म्हणजे परचेसचा टाइम जो दिलेला आहे तो 2 दिलेला आहे. किती दिलेला आहे बेटा? 2. इथं लिहायचं 2, म्हणजे हे येणार आहे 49,500. 49,500 हे आलेला तुमचं गुडविल. हे का आलेलं बेटा? गुडविल बघा 49,500. 24/2/48 ओके. हा, तर समजलं विद्यार्थी मित्रांनो? हा, स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे मलाही माहिती पडेल की माझ्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत आहेत. बघा, ओके, आलं लक्षात? हा, स्क्रीनशॉट काढायचा आहे. काढला तुम्ही? स्क्रीनशॉट काढला ना? हा, जय हिंद, जय महाराष्ट्र.